सगळ्यात महत्वाचं काय, हा प्रभू रामचंद्रांचा रस्ता आहे. श्रीरामचरितमानस मध्ये सांगितलंय, प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासामध्ये होते, त्यांनी काय आहार केला? गरई आहार शाकफलकंद सुमरई ब्रह्म सच्चिदानंद. 14 वर्ष त्यांनी वनामध्ये टोटल कच्चा आहार केला, फळ कंदमुळं सगळं काही खाल्लं. आणि आज आपण प्रभू रामचंद्रांचं नाव घेणारे माणसं 14 दिवस नाही करू शकत आणि म्हणे आम्ही बघतो. अरे 14-15 दिवस करून तर पहा, तुमचा प्रॉब्लेम शिल्लकच राहणार नाही. म्हणून सांगितलं हा दैवी रस्ता आहे, या रस्त्याला आपल्याला चालायचं आहे. आम्ही कधीही कुठल्याही रोगांवर बोलत नाही. लोक सांगतात सर आम्हाला बीपी आहे, डायबिटीस आहे, कोलेस्ट्रॉल आहे, असे तसे. आम्ही सांगतो रोगाच्या कारणावर आम्ही बोलतो. तुम्हाला किती का आजार असू द्या, आम्ही तुम्हाला एक झाडू देणार. झाडूचं काम काय राहतं? घरामध्ये एक झाडू मारला सगळा कचरा निघून जातो. त्याच्यात कोणता कोणता कचरा होता आपण चेक करतो का? वेगवेगळ्या झाडूने वेगवेगळा कचरा काढतो का? एकच झाडू सगळ्या कचऱ्याला काढतो. त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला हा रसाहार समजावणार आहोत. एकच झाडू रसाहाराचा सगळा कचरा बाहेर काढा. म्हणून 15 दिवस रसाहार नावाचा झाडू आपल्या बॉडीला मारायचा आहे. अन्यथा मी पुन्हा सांगतो, फक्त रडणे दुसरं काहीच नाही. हे जे आजार आहेत हे आपल्याला दूर करायचे. आजार म्हणजे काय, व्याधी म्हणजे काय, अगदी कॉमन सेन्सच्या गोष्टी मी सांगतो. जास्त आपल्याला फलत बसायचं नाही. मला आज अस्वस्थ वाटतंय, एवढं ज्या दिवशी डोक्यात येईल, भले तुम्ही कोणाला सांगू नका, ज्या दिवशी तुम्हाला निगेटिव्हिटी वाटेल, काहीतरी मला झालंय आज, भले तुम्ही चेहऱ्यावर दाखवणार नाही पण आतमध्ये तुम्हाला वाटतं, त्या दिवशी समजायचं का तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम सुरू झालाय. याला मी आजार म्हणतो. तिथून पुढे सुरुवात झाली, हे इंडिकेशन घ्यायला लागले, समजून घ्या आता गाडी सर्व्हिसिंगला लावायचा वेळ आलाय. मला काहीतरी होतंय, आता मला काय करायचंय, स्वतःच्या सफाईला वेळ द्यायचा आहे. हे आजार जे आहे ते काही मंगळावरून नाही आले, हे आपल्या घरातच आहे. हे आपल्याला मोकळे करायचे, हे भांडं खाली करायचे, एवढंच मी समजावून राहिलेलो आहे. मग हे आजार आले, हे आजार आल्यानंतर मग आपल्याला इंडिकेशन येतात. सर्दी होते, खोकला येतो, ताप येतो, घशाचं इन्फेक्शन होतं, असं बरंच काही काही. आता तर बऱ्याच जणांना होतंय असेल, वातावरण बदललं का लोक म्हणतात आम्हाला होतंय. आम्हाला तर काही वातावरणाचा फरक होत नाही, 10 वर्ष झाले आम्ही दगून बोलतोय, पुन्हा तेच सांगतो. मग आता नीट विचार करा, आपलं घर जे असतं त्याच्यात कचरा झाला तो कोण साफ करत? आपणच साफ करणार आहे का शेजारचं येऊन करणार आहे? तसं हे घर कोणच आहे? बॉडी इज अ वॉकिंग अँड टॉकिंग टेम्पल ऑफ गॉड. हे भगवंताचं चालतं बोलतं मंदिर आहे की नाही? भगवंतांनी गीतेत सांगितलेलं आहे, सर्वस्वच्या अमृती सन्नी भेटतो. मी आतमध्ये बसलेलो आहे, तोच देव गीतेत सांगू राहिला. 13व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, हे कोणाचं आहे? इदम शरीरम कोणते क्षेत्रमित्य विधी येते येतात तो व्यक्ती तत्प्राहून क्षेत्रज्ञ मिती तद्विदम. हे क्षेत्र आहे म्हणजे शेत, आणि क्षेत्रज्ञ आत बसलेला आहे म्हणजे शेतकरी. कोण? भगवंत. मग आता ज्याचं शेत येतोच सफाई करील. मग भगवंत काय करतात? 4 मार्गाने सफाई करतात. ह्या शेताची, या शरीराची 4 मार्गाने सफाई करतात. एक टॉयलेट द्वारा, पेशाब द्वारा, स्किन द्वारा आणि नाका तोंडा वाटे, या 4 मार्गाने घाण बाहेर यायला लागते. बघा, लूज मोशन्स होतात, उलट्या होतात, कफ येतो, स्किनच्या माध्यमातून ताप येतो, पिंपल्स येतात, सोरायसिस होतो, युरिनला आपल्याला खराब होते, वास मारते. जेवढ्या शरीरामध्ये घाण तेवढ्या आपल्या तोंडाला वास, युरिनला वास, मळाला वास हा येणारच. आपलं शरीर खराब आहे, घाण आहे का नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग आहे. अहो, ज्या घरामध्ये घाण असेल तिथं बदबूच येणार आहे. तसं ह्या शरीरामधून तोंडाला वास, घामाला वास, मळाला वास, युरिनला वास. अहो, सफाई करायची वेळ आली आहे. अहो, आतला देव गुदमरतोय, सफाई करा. आपण करीत नाही. अरे, घाण कचरा असलेल्या ठिकाणी आपण बसत नाही तर तो आतला देव कसा काय बसेल? मग तो त्याचं काम करतो, मग तो 4 मार्गाने घाण काढतो. मग हीच घाण जेव्हा बाहेर निघते ती आपण पाहू शकत नाही. अरे, आपल्याच शरीरातून बाहेर येते, आपण पाहू शकत नाही. त्यावेळेस आपण काय करतो? गोळ्या औषधं घेतो, पटकन डॉक्टरकडे जातो, गोळ्या औषध घेतो. या गोळ्या काय करतात? हे जे सुरुवातीला आलेले त्रास होते त्याला ॲक्यूट डिसीज म्हणतात. सर्दी, खोकला, ताप, घशाचे इन्फेक्शन, हे तुमचे मित्र आहेत. हे तुम्हाला सांगताय सफाईची वेळ आली आहे, सफाई करा. त्यावेळेस तुम्ही गोळ्या औषध घेऊन ते थांबवतात. आता मला सांगा, घरातली व्यक्ती कचरा बाहेर काढते आणि तुम्ही जर तिथं थांबवाल तर ती व्यक्ती खुश होईल का? ती रागवणार, चिडणार. मग आतला देव नाही चिडणार. मग कालांतराने त्याचा दुष्परिणाम काय होतो? त्याला साईड इफेक्ट म्हणतात. हे तुम्हालाही माहिती आहे. गोळ्या औषधं घेतली, शेवटी पॉइझनचं काम करतं. कालांतराने तुम्हाला दुसरा आजार चालू होतो, त्याला म्हणतात क्रोनिक डिसीज. मग तुम्ही रोज गोळी खाता. इथं बसलेले कितीतरी जण असतील का जे रोज गोळ्या खातात. मग ती डायबिटीज असेल, थायरॉइड असेल, रक्तपातळीची गोळी असेल, कोलेस्ट्रॉल असेल, अजून काहीतरी असेल. रोज गोळी खाता म्हणजे तुम्ही आजाराच्या दुसऱ्या पार्टमध्ये आले.
तुम्ही म्हणता माझं वय झालंय म्हणून हे वय झालं म्हणून नाहीये, तुम्ही सफाईला वेळ दिली नाहीये. माझ्याकडे 15-15, 20-20 वर्ष गोळ्या खाणारी लोक येतात, 15 दिवसांनी रिपोर्ट नॉर्मल, गोळ्या बंद होतात. काय मी नाही करीत, हे तुम्हीच करताय. मी फक्त तुम्हाला रस्ता दाखवतोय, म्हणून नीट समजून उमजून करा. मग देव काय करतो, या 4 मार्गाने घाण काढतो. मग आपण गोळ्या औषध घेऊन ते थांबवतो, मग क्रोनिक डिसीज येतात आणि या क्रोनिक डिसीजचा परिणाम रोज गोळ्या खाव्या लागतात आणि त्या गोळ्यांचा तिसरा आधार होतो आणि तो तिसरा आधार म्हणजे अनक्युरेबल डिसीज. आणि मग हार्ट अटॅक होतो, कॅन्सर होतो, डायलिसिस करावं लागतं, पॅरालिसिस, काही होतं. आणि मग डॉक्टर सांगतात का आता आमच्या हातात काही नाही, आता देवाला प्रार्थना करा. देव काय म्हणतो, हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. किती भक्त असतील पण हे डिपार्टमेंट माझ्याकडे नाही. जे डिपार्टमेंट ज्याच्याकडे असेल तिथंच जावं लागेल ना. जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांच्याकडे काय तुम्ही किराणा मटेरियलचं माहिती विचारायला जाल का? जे पोलीस आहेत त्यांच्याकडे काय डॉक्टरची माहिती विचारायला जाल का? ज्याचं डिपार्टमेंट ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच जा ना. देवाकडे काय, ते डिपार्टमेंट कोणाकडे? आपले ऋषीमुनी सायंटिस्ट होते, हुशार होते, त्यांनी आरोग्य कोणाकडे मागितलं? उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे, आयुर्बलम यशोवर्चा प्रजा पशून वसुनिच ब्रह्मप्रज्ञांच मेधांच वन्नो देही वनस्पते. हे वनस्पती आम्हाला आयुष्य, आरोग्य, बल, वैभव, समृद्धी, शक्ती दे. वेडे होते का ते? का मागितलं त्यांनी? कारण भगवंतांनी गीतेमध्ये स्वतः सांगितलेलं आहे 15व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक, गामाविश्यच्या भूतानी धारयाम्य मोजसा पुष्णामीच्या औषधी सर्व सोम भूतवा रसात्मका. चंद्रप्रकाशद्वारा सर्व वनस्पतींमध्ये मी औषधी भरून ठेवली. आणि मग जे डिपार्टमेंट जिथं आहे तिथं जाणार. कधी तिचा आहार, कधी केलो वनस्पतींकडे, कधीच नाही. आपण तर गोळ्या औषधांकडे जाऊ राहिलोय. अरे अक्षरशः लक्ष्मणाला बाण लागला तेव्हा सुशेन नावाच्या डॉक्टरनी सुद्धा संजीवनी वनस्पतीच दिली. हीच संजीवनी तुमच्या किचन मध्ये शोधायला जायची गरज नाही कुठं. हा सोपा रस्ता मी तुम्हाला समजवतोय. मग हे जे आहे, हे जेव्हा आधार वाढतात त्यावेळेस आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या औषधं खाऊन त्याला थांबवतो. आणि मग त्याचा परिणाम काय होतो, डॉक्टर सांगतात आता आमच्या हातात नाही. आणि मग आपण म्हणतो 2 दिवसापूर्वी त्या व्यक्तीशी गप्पा मारल्या होत्या, आज अचानक कसा काय केला? अरे आज अचानक असा कोणी नाही जात, त्याला पहिले ऍक्यूट डिसीज, क्रोनिक डिसीज मधून जावं लागतं. देव हे सगळं समजवत असतो, आपण समजत नाही. म्हणून ही सफाई करण्यासाठी हा रसा आहे, तुमचं खाणं थांबवायसाठी नाही. मी सांगतो तुम्ही काय खाता, काय पिता याला काही महत्व नाही. तुम्ही सफाईला किती वेळ देता याचा विचार करा. कुठलंही अन्न खराब नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्म, फक्त त्याला सफाईला वेळ द्या. मला एवढंच सांगायचंय. या गोष्टीसाठी मी आरसार समजवायसाठी सेमिनार घेतलेला आहे. मग हे जे आजार आहेत हे सगळे वाढतात आणि जेव्हा वाढतात त्या गोळ्या घेतात. मग या गोळ्यांचे जे दुष्परिणाम आहेत ते काय होतात, त्याचा परिणाम काय होतो हे सगळ्यांना माहिती आहे का? त्या फक्त साईड इफेक्ट देतात. मानसिक थोडंसं समाधान मिळतं, हा मी गोळी घेतलेली. एक डॉक्टर जेव्हा त्यांच्या पत्नीला पिक्चर पाहायला घेऊन गेले, आता कधी नव्हत त्यांना सुट्टी भेटली कारण डॉक्टर तर खूप बिझी असतात. आणि मी सांगतो डॉक्टर हे आपल्यासाठी देव आहे. मी आजही तेच मानतो. कुठलेही डॉक्टर असू द्या ते सेवाच करत आहेत, आपल्यासाठी देव आहे. इमर्जन्सीला डॉक्टरच कामाला येतात, फक्त आपण त्यांचं काम हलकं करतोय. म्हणून हा रसा आहे, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग ते डॉक्टर आपल्या पत्नीला पिक्चरला घेऊन जातात आणि पिक्चरला नेल्यानंतर पिक्चर त्यांना आवडतो पण त्यांच्या पत्नीचं डोकं भयानक दुखायला लागतं. आता डोकं दुखायला लागल्यावर ती भुणभुण करायला लागते, मला घरी जायचंय म्हणून. पण डॉक्टरला पिक्चर पाहायचा होता. मग डॉक्टर काय करतात, एक गोळी देतात, तिला सांगतात चावू नको आणि गिळू नको, फक्त जिभेवर ठेव. ती जिभेवर ठेवते, 5 मिनिटात तिचं डोकं थांबतं. डॉक्टर एकदम आरामशीर पिक्चर पाहतात आणि पिक्चर संपल्यानंतर ते सांगतात आता ती गोळी मला दे. ती जेव्हा ती गोळी बाहेर काढते तेव्हा ते शर्टाचं बटन होतं. हे फक्त एक बटन त्यांनी दिलं गोळी म्हणून, तरी मानसिक परिणाम झाला. बस म्हणून मी सांगितलं की मानसिक येण्यात 70% प्रॉब्लेम आहे, याला पहिले मोकळा करा. म्हणून मी नेहमी सांगतो की 15 दिवस तो रसाळ मी तुम्हाला समजवणार आहे. हा तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला करायचा आहे, कारण तुम्ही फिट तर सगळं चांगलं आहे. अन्यथा तो कमवलेला पैसाही काही उपयोगाचा नाही, तो रडवणार आहे. म्हणून त्या पैशाचा उपयोग घ्यायचा असेल तर फिट ठेवायसाठी हा रस्ता आहे. मग या ज्या गोळ्या औषधं आहेत या काय करतात, एका घरामध्ये एका मालकाने कुत्रा पाळलेला होता. आता नीट समजून घ्या या गोळ्या तुमच्यासाठी काय करतात ते. तुम्ही जे औषध खात असता, रात्रीच्या 12 वाजता मालक झोपलाय आणि त्या घरात चोर घुसतो. आता चोर घुसल्यानंतर कुत्र्याचं काम काय, मालकाला जागा करणं.
कुत्रा भुंकायला लागतो. आता कुत्रा भुंकायला लागला, मालक जागा झाला, चोर लपून बसला. मालक बाहेर आला, येऊन पाहतो तर कोणीच दिसत नाही. मग तो काठी घेतो, माझी झोपमोड केली कुत्र्यानी म्हणून रागाच्या भरात कुत्र्याला बदलतो. कुत्र शांत बसतं. का शांत बसतं? मार बसला म्हणून नाही, मी माझं काम केलं, मी मालकाला जागवलं. मालक त्याला फटकावतो आणि घरात पुन्हा निघून जातो झोपायला. कुत्रा जो असतो तो पुन्हा भुंकायला लागतो, कारण कुत्र्याला माहिती आहे चोर अजून तिथंच आहे. कुत्रा पुन्हा भुंकतो, मालक पुन्हा येतो, चोर पुन्हा लपतो, मालक पुन्हा फिटतो. आता ही क्रिया किती वेळ चालणार? एक तर चोर पळून जात नाही किंवा कुत्रा मरत नाही, तोपर्यंत हे बदलणं चालणार. तसं आपल्या बाबतीत होतं. हे रोग आतमध्ये आले का आपण काय करतो? इंडिकेशन यायला सुरुवात झाली का इंडिकेशनला थांबवतो गोळ्या खाऊन. मग हे किती दिवस चालतं? एक तर आजार बरे होत नाही किंवा माणूस मरत नाही. शेवटी माणूस दीर्घ काळाने मरतो, दीर्घ आजाराने, पण माणसाचे आजार बरे होत नाही. हेच मला तुम्हाला सांगायचंय का गोळ्या हेच काम करते. अहो साधी गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये जर थोडा स्वयंपाक उरला, तुम्ही जर तो भांड्यात काढून ठेवला आणि तुम्ही जर 2-4 दिवस गावाला गेले, तो स्वयंपाक कुठलाही असो, तो लग्नाचा असो, घरचा असो, पार्टीचा असो, मी पुन्हा सांगतो कुठलंही अन्न खराब नसतं. ते अन्न चांगलं होतं. तुम्ही 2 दिवस बाहेर गेले, 2 दिवसांनी येऊन पाहिलं तर तुम्हाला काय दिसत? त्याच्यामध्ये व्हायरस, बॅक्टेरिया, किटाणू, कारण ते दुर्गंधी झाली आता त्याची. माशा, चिमटा सगळं भणभण करत असतील. मग तुम्ही काय करणार? चांगले डॉक्टर ओळखीचे म्हणून औषध मारणार. बरं औषध मारलं तर ते किटाणू मरतील, पण अर्धा 1 तासाने बघा दुसरे किटाणू आलेले राहतील. तुम्ही पुन्हा मारा. किती वेळ तुम्ही करणार? बघा काय होतंय. तुमचं औषध वाया जातंय, तुमचा वेळ वाया जातोय, तुमचे पैसे वाया जात आहे, तुम्ही डिप्रेशन मध्ये जाताय. अरे मी एवढं सगळं चांगलं करूनही मला फायदा का होत नाही? कारण प्रॉब्लेम कुठे आहे? मुळामध्ये, भांड्यात. तुम्ही इलाज कुठं करताय? फांदीवर. किटाणू हे येतच राहणार, कारण किटाणू हे देवाने पाठवलेले सफाईचे कर्मचारी. जहा कुडा वहा किडा, तो येणारच आहे. खरकट साचल्याशिवाय माशांना आमंत्रण द्यायची गरज नाही, आपोआप येतात. मग ते किटाणू मारत बसायचे का? औषध हे कोणासाठी राहतं? हे फक्त किटाणूसाठी राहतं. संपूर्ण ॲलोपॅथी किटाणूसाठी. परंतु किटाणू का आले? व्हायरस का आले? विचार तर करा. अहो कचरा साचलाय म्हणून मग हे भांडं कोणी साफ करायचं? आता तुम्ही भांडं साफ करा बरं, ते भांड्यातला कचरा फेका, साफ करा. आता तुम्हाला औषध मारायची गरज आहे, तुम्हाला एक पण किटा दिसणार नाही. जिथं सफाई राहते तिथं किटाणू व्हायरस येत नाही. मग आता तुमचा वेळ वाचला, पैसे वाचले, औषध वाचलं, चिडचिड वाचली, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. मग ते भांडं साफ केलं तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. मग हे भांडं कोणी साफ करायचं? डॉक्टरनी स्वतःच करावं लागेल. मग हे कधी करायचं? म्हणून मगाशी ताईंनी तेच सांगितलं का बहुत सुकृतची जोडी म्हणून विठ्ठल आवडी, का ह्या रस्त्याला लागणं भाग्याचं लक्षण आहे. हा रस्ता कोणाच्या नशिबात नाहीये. म्हणून या रस्त्याला आपल्याला जर लागायचं असेल तर पहिले श्रद्धा ठेवा आणि विश्वास ठेवा. औषधं गोळ्या खाताना डॉक्टरवर श्रद्धा ठेवता, त्याचे साईड इफेक्ट आहे, पण इथं देवावर श्रद्धा ठेवा, इथं साईड इफेक्ट नाहीये. ह्या ज्या गोळ्या औषधं आहेत या आपल्याला अशी साईड इफेक्ट देतात. म्हणून आपल्याला काय करायचंय का आपला आहार बदलायचा आहे आणि आपला आहारच औषध झाला पाहिजे, कारण आहाराचा साईड इफेक्ट नाहीये. म्हणून आपल्याला 15 दिवस काय करायचं? थोडं भोजन परिवर्तन करायचं, थोडा आहार बदलायचा. मी म्हणत नाही तुम्हाला जास्त खाऊ नका, पुढे जास्तच खा, 4 भाकऱ्या जास्त खा, पण आज आपल्याला अर्धी भाकरी सुद्धा सहन होत नाही, ऍसिडिटी देते, गॅसेस देते, ते मोकळं करा. मग आपल्याला 15 दिवस काय करायचं? रसाहार काय. मग मी ज्यावेळेस लोकांना सांगतो सर्वांना काही 15 दिवसासाठी शिजवलेलं अन्न बंद करा. काम चालू असताना रस्ता बंद असतो, त्यावेळेस किती VIP असले तरी रस्त्यावरून जाऊ दिलं जाईल का? बाजूनी जा. मग बाजूनी जात असाल त्यावेळेस रस्ता खालीवर असतो, उबड खाबड. तुमची गाडी AC असेल, मर्सिडीज असेल, अजून कुठली असेल, त्यावेळेस तुम्हाला ट्रॅफिक जाम होते, गाड्या हळू चालवाव्या लागतात, हॉर्न वाजता, तुमचे डोकं दुखतं, चिडचिड होते. तुम्ही काय म्हणता? काहीच करू शकत नाही. सहन करता, समय देता, संयम ठेवता. काय करणार दुसरं? पण एकदा का त्या रस्त्याचं काम झालं का गाडी तिरचीने पळवा मना कोणी केली, मग तुम्ही म्हणता अरे जाऊ द्या, त्रास झाला पण रस्ता मात्र खूप छान झाला. मग तिथे एका रस्त्याचं काम होतं ते एवढं सहन करावं लागलं. इथं 72,000 रस्ते, कोणता चौकअप झालाय लवकर डॉक्टरला कळत नाही, फायलीच्या फायली वाढताय, रिपोर्टचे रिपोर्ट निघताय, काहीच सापडत नाही. तरी आपल्याला सहन करायची थोडी पण तयारी नाही. एक 10 ते 15 दिवस नाही, म्हणून सहन करा. हे 15 दिवस आपल्याला करायचे. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे काय? ज्यावेळेस मी सांगतो का 15 दिवस गॅस बंद करायचा कारण आत्ताच्या ठरणी पेटवायचं आहे, त्यावेळेस आपल्याला कुठल्याही प्रकारचं अस्थिर नाही झालं पाहिजे मनामध्ये.
कसं करील, काय होईल. मला यावेळेस बोलताना मला अर्जुनच आठवला, तीच भूमिका आपली. सिदंती मम गात्रणी मुकमच्या परिशिष्यती वेपत्तुच्च शरीरे मे. त्याला रोमहर्षद आला होता, आपल्याला मात्र थरकापरं होतं. मला होईल का, जमल का, निश्चित होईल. 15 दिवस आपल्याला करायचंय. मग हा जो आहार बदलायचा आहे. मग बरेच जण सांगतात सर आम्ही खाल्लं नाही तर कसं होईल. अरे बाबांनो, मी कुठं उपाशी ठेवतोय, तुम्हाला उलट 4 पट खायला लावतोय. खायचंच आहे आपल्याला, फक्त गॅस बंद करायचा आहे. तुम्ही 10 रुपयाची भाजीपोळी बंद करता ते, पण आज तुम्हाला पेर घ्यायला गेले तर 350 रुपये किलो आहे, सफरचंद 250 रुपये किलो आहे, नारळ पाणी 80 रुपये किलो आहे. आपण हलकने खाते. आज तुम्ही 10 रुपयाची भाजीपोळी खाऊन 5,000चे महिन्याला औषधं खाताय. काही लोक 50,000ची खात असतात. अरे चांगलं खाणार आहोत आपण, हलकने खाणार आहोत. म्हणून आपल्याला थोडा आहार बदलायचा आहे ह्या 15 दिवसासाठी. आज जे आपण खातोय ना त्याचा परिणाम काय होत राहिला आपल्यावरती. मग मी जेव्हा सांगतो तुम्हाला त्यावेळेस पहिल्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी येते, माझ्याच्याने काम होईल का, मला तर काम करायचं राहतं. अरे बैलाच्या बैलगाडीमध्ये 50 पोते टाकून 10 माणसं बसले तरी त्याला कुठली चक्कर येत नाही, थकवा येत नाही, कमजोर नाही. गवत तर खातोय तो साधं. इथं मी तुम्हाला तर भरपूर काही खायला लावून राहिलोय, कशी काय चक्कर येईल. अरे जोपर्यंत तुम्ही करून पाहत नाही तोपर्यंत कसं काय कळणार तुम्हाला याच्यात काय फायदा आहे. इथं बरेच जण मुंबईवरून आले, कोणी सोलापूरहून आले असतील, लांबून आले, बसल्या बसल्या मुंबई 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 करत राहिले तर मुंबई येणार आहे का. चालावं तर लागल, बसावं तर लागल गाडीमध्ये. तसं मी तुम्हाला स्वास्थ्याची गाडी देऊ राहिलोय, बसून तर पहा. बरं आयुष्यातले 15 दिवस नाही करू शकत, मग डॉक्टर तुमची वाट पाहत आहे, चालू द्या आपलं डॉक्टर गोळ्या औषधं खेळत बसा. म्हणून हे जे आहेत ना निगेटिव्हिटी, ही तुमचा परिणाम नाहीये, हा तुमचा दोष नाहीये, हा तुमच्या आहाराचा परिणाम आहे. कारण जैसा खाय अन्न वैसा होय मन. मग आपण जे खातोय शिजवलेलं अन्न ते मी मना नाही करते, पण जे खातोय त्याचा परिणाम काय होतो, ते मृत आहे. एकदा देवानी सूर्यप्रकाशात शिजवून दिलं आणि आपण ते आता अग्नीवर शिजवतोय. ते स्वतः मृत आहे, आणि जे स्वतःच मृत आहे ते तुम्हाला शक्ती कशी काय दिली. करा विचार. काय कमी खाताय आज तुम्ही, सगळं काही खाताय तरी दुपारी 10 वेळा येतात, शनिवार रविवार सुट्ट्या घेतात तरी आपण थकलेलो आहे. 40 मध्ये 60 अनुभवतोय आपण वय, आणि 50 मध्ये 70चं वय अनुभवतोय. झाल्या गेल्याची भाषा करतोय. हे आपलं जीवन आहे. अरे 84 लक्षाचा फेरा मारून आलो आणि आपल्या भाग्याने मनुष्य जन्म मिळाला आणि तो सारा रोगामध्ये. म्हणून मी नेहमी म्हणतो जन्माला आला ह्याला आणि रोग भोगत मेला, बाकी काय दुसरं. हे मोकळं व्हायचंय आपल्याला, यासाठी आहाराचा आहार आहे का. हा जो आहार आहे अमृत आहार खातोय आपण, त्याचा परिणाम काय होतोय, मनामध्ये निगेटिव्हिटी येते. ही निगेटिव्हिटी पहिले काढून टाका. ज्यावेळेला आपण रसाहार करू पॉझिटिव्ह एनर्जी वाढत. मग आपल्याला वाटतं शक्ती कसं काय मिळेल. फूड इज अ नॉट सोर्स ऑफ एनर्जी, फूड इज ओनली बिल्डिंग मटेरियल. तुमच्या घरासमोर तुमचं जर घर बांधत असाल, एखादं घर बांधतोय आपण, तर त्यावेळेस तुम्ही काय करता, दगड वीट विटा रेती वाळू सगळं काही आणता. आता हे सगळं काही जे तुम्ही आणता ते कुठपर्यंत आणता, घर बांधून होतं. एकदा घर बांधून झालं तर तुम्ही आणलेलं महागाचं सिमेंट, दगड विटा माती जे काही असेल ते जर आता घर बांधून झाल्यावर तुमच्या घरापुढे पडलेलं असेल तर तुम्ही ते ठेवा, तुम्ही ते उचलून काढा का आता याला उचला, कारण तो काय झाला, कचरा. एकदा घर बांधून झालं तर त्याचा उपयोग कधी, जर तुटफूट झाली घराची तर, नाही तर आता त्याची गरज नाही. तसं माणसाचं शरीर 25 वर्षापर्यंत पूर्ण होतं. एकदा का 25 वर्षापर्यंत पूर्ण झालं त्यावेळेस 2 वेळचा अलाउड करतो मी शिजवलेलं खायला. त्यातही जर आतले आजारी असतील, तकलीफ असेल तर त्यांना मात्र मी 2 वेळचं शिजवलेलं अलाउड नाही करेन. मग 25 वर्षापर्यंत जर शरीराची बांधणी होतीये तर तोपर्यंत खाऊ शकता. पण वयाच्या 25 वर्षानंतर जी व्यक्ती सकाळचा नाश्ता आणि दुपारचं जेवण करते ती कधीच निरोगी राहू शकत नाही. म्हणून मी मगाशीच सांगितलं का शक्ती जर तुम्ही म्हणत असाल आहारातून आहे तर मग तुम्ही दिवसभरामध्ये 4 वेळा जेवा. तुम्ही 4 वेळा जेवलात तर शक्तिशाली बनाल. पण असं होतं का कधी का जेवण केलं आणि तुम्ही भरपूर काम केलं. अरे उलट जेवायच्या आधी तुम्ही चांगलं काम करता, जेवण केल्यावर तुम्हाला आळस यायला लागतो, असं वाटतं तुम्हाला कधी झोपावं. मग नीट विचार करा. मी म्हणून सांगितलं मानसिक कचरा इथे. जर जेवणाने शक्ती मिळाली असती तर तुम्ही सकाळी उठल्या पहिले पंचपक्वान्नाचं जेवण केलं असतं. नाही मला पोटभर जाऊ द्या, दिवसभराला काम करायचे. महिलांना विचारा, घरात 10 पाहुणे येणार असतील तर तुम्ही पहिले जेवण करून घेता का पहिले स्वयंपाक करून घेता. तुम्ही पहिले स्वयंपाकच करणार नॅचरली. बरं योगा टीचर बसलेले इथं, एक्सरसाइज जिम ट्रेनर बसलेले, मी त्यांनाही विचारतो योगा करताना, मी पण योगा टीचर, योगा करताना आधी आपण जेवण करून घेतो का पोटभर. व्यायाम करायला जाणार आहे, व्यायाम करण्यासाठी शक्ती खर्च करायची आहे, मग पोटभर जेवण करून व्यायाम करतो का. थोडा तर विचार करा, शक्ती कशात आहे, मग शक्ती आली कुठून.